चला आज आपण मस्त सुकट बनवूया. सुकट पण म्हणू शकता, झिंगा पण म्हणू शकता. आता सकाळची थोडी भाजी होती आणि म्हटलं चला काय बनवूया. थोडे झिंगे होते बरं का, म्हटलं माझ्यासाठीच बनवायची होती आणि मुलं काही तेवढं खात नाही, तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळ्या प्रकारचे मस्त सुकट बनवूया. काय केलं, व्यवस्थित साफ करून घेतले मी सुकट आणि चपात्या केल्या होत्या त्याच तव्यावर. मस्त सुकट आपले खरपूस भाजून घेतले ना, तेल टाकलं ना, मीठ टाकलं. भाजून झाल्याच्या नंतर काय केलं, 2 मोठे स्लाईसचे कांदे कट करून घेतले, ते पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचेत. आणि अशा प्रकारे बनवलं तर खूप भारी लागते. खूप म्हणजे खूपच. 2 भाकरीच्या ऐवजी, एका भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी तुम्ही नक्की खासाल. त्याच्यामध्ये 1 चम्मच भरून तेल टाकलं, मस्त कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतत आल्याच्यानंतर एक टोमॅटो कट करून टाकला आणि थोडा लसूण आबडधोबड ठेचून टाकला. मस्त मिक्स करून घेतलं. थोडं तेल कमी वाटत होतं, परत त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आणि मस्त आपलं टोमॅटो पण खरपूस भाजून घेतला. आणि मसाले ते तुमच्याकडे ते टाका. मी लाल तिखट, अंबारी मसाला, हळद टाकली आणि थोडं एव्हरेस्ट मसाला टाकला. मस्त परतून घेतलं आणि सगळं मसाले परतल्याच्या नंतर मी काय केलं, थोडं काहीतरी पाणी टाकलं, कारण की आपले जे टोमॅटो आहे मस्त शिजून निघतंय. आणि त्या उलथणीच्या साहाय्यानं मस्त ते मॅश करून घेतलं व्यवस्थित. पण ते एडिटिंगमध्ये गेलं, ते काही दिसलंच नाही तुम्हाला. मी समोर पण दावणार आहे. थोडं मस्त पूर्ण पाणी आटून झाल्याच्यानंतर जे आपलं सुकट आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर लक्षात आलं, अरे गडे आपण मीठच टाकलं नाही, म्हणून परत थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलं. मस्त चरचरीत झाला होता, मस्त सुकट आणि एकच नंबर झाला होता. खूप म्हणजे खूपच भारी झाला होता. तुम्ही नक्की असं ट्राय करा. आणि माझ्या एकटीसाठीच बनवलं होतं बरं का, कारण की मुलं दुसरी भाजी खाणार होते. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. पूर्ण परत मिक्स करून घेतलं. बघू शकता आपलं सुकट एकदम मस्त रेडी झाले. खायला म्हणसान तर स्वाद खूप भारी होता. चला आता भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये. ज्वारीच्या भाकरीसोबत खा, बाजऱ्याच्या भाकरीसोबत खा, कशासोबत पण